की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मवर विद्यमान आमदार देवेंद्र भोयर यांचा फोटो होता आणि तोच फॉर्म घेऊन तुम्ही तहसीलदारांकडे गेले आणि त्याची तक्रार तुम्ही केलेली होती। काय तुमची मागणी होती आणि त्यावेळी तहसीलदार यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं? याच आमदार साहेबांनी श्रावणबाळ योजनेचा जो लोकांचा बट्ट्याबोळ केला, ज्या लाभार्थ्यांना त्रास दिला, 500-500 रुपये घेऊन यांनी हे फॉर्म भरले आणि ते शेवटी फॉर्म फाडले। या बातमीचे प्रस्तुत करतायत 31 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन ट्रेडर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती घेऊ उपलब्ध, तसेच नरम पोळीसाठी विशेष शरबती घेऊ उपलब्ध व सर्व प्रकारचे घेऊ, ज्वारी, डबल फटका तूर डाळ, फटका चना डाळ। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड। आणि बा माझा फोटो आहे, तोच फॉर्म तुम्ही भरा तरच ही योजना तुम्हाला लागू होईल। जसं की मी ह्या समितीचा अध्यक्ष आहे, तहसीलदार सचिव आहे आणि हा माझा फोटो असलेला फॉर्म जर तुम्ही भरला नाही तर तुम्हाला ही योजना लागू होणार नाही, असं जणू ते ज्या लाभार्थी महिला आहे त्यांना सांगू इच्छित आहे असं आम्हाला वाटलं। आणि ही तक्रार आम्हीच नाही, सर्वात आधी ही तक्रार बीजेपीने केली, बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं होतं की त्यांच्या व्हिडिओमध्ये की जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी हे सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी केलं आणि अंगणवाडी सेविकांकडून त्यांनी फॉर्म भरून घेण्यास केलं। मात्र त्यांनी त्या फॉर्मवर त्यांचा फोटो लावलेला आहे, ते योजनेचा प्रचार करते की स्वतःचा प्रचार करते, काय म्हणायचं? तुमचा फोटो लावा आणि योजना घ्या। मी अध्यक्ष 10 डाव सांगते, मी अध्यक्ष आहे, तहसीलदार सचिव आहे, मी म्हणन तेव्हाच योजना लागू होईल। तुम्हाला काय म्हणायचं आहे? ह्या मतदारसंघातल्या बायां जर तुमच्या फोटो असलेला फॉर्म नाही भरला तर योजना लागू होणार नाही। तुमच्या ताकद असेल ना तर एक फॉर्म रिजेक्ट करून दाखवा आणि ह्या मतदारसंघात राहून दाखवा, हे ओपन चॅलेंज आहे। बरं, निश्चितच तुम्ही अनेक गोष्टींचा या ठिकाणी खुलासा केला, त्यांच्यावर विश्वास करणे योग्य आहे नाही आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हटलेल्या आहे, योजनेबाबत तुम्ही खुलासा केलेला आहे। बरं, या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने काय केलं पाहिजे व यासाठी तुम्ही सुद्धा तुमच्या परीने काय केलेलं आहे? विधानसभेच्या निवडणुका जवळ येताच विद्यमान आमदार असो किंवा विरोधक असो, प्रत्येकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच असतात। अशातच मोठ्या नेत्यांसोबत जे राजकीय कार्यकर्ते असतात, पक्षासोबत प्रामाणिक असतात आणि विविध आंदोलन असो, नागरिकांच्या समस्या असो, प्रत्येकांमध्ये ज्यांचा सहभाग असतो, अशाही काही कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेणं फार आवश्यक असते। वरुड शहरातील माजी स्वीकृत नगरसेवक धनंजय भाऊ बोकडे आज आपल्या स्टुडिओवरती आलेले आहेत। खूप खूप आपलं स्वागत आमच्या अमरावती टुडे न्यूजच्या कट्ट्यावर। मला सांगा, आजच्या या मुलाखतीमध्ये तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मवर विद्यमान आमदार देवेंद्र भोयर यांचा फोटो होता आणि तोच फॉर्म घेऊन तुम्ही तहसीलदारांकडे गेले आणि त्याची तक्रार तुम्ही केलेली होती। काय तुमची मागणी होती आणि त्यावेळी तहसीलदार यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं? आम्ही ही जी योजना शासनाने जाहीर केली त्यानंतर शासनातर्फे ऑनलाईन त्याचे जे फॉर्म आहे हे भरणं सुरू झालेले होते आणि अशातच आमदार साहेबांनी BDO आणि तहसीलदार यांची मीटिंग एक वेगळ्या ठिकाणी घेऊन त्यांना त्याचा राजकीय वेट वापरून त्यांनी अंगणवाडी सेविका यांना एकत्र करून त्यांनी जो फॉर्म छापला त्याच्यावर राजमुद्राही होती। नियमाने त्या फॉर्मवर ते छापता येत नाही, पण त्यांनी तेही छापला आणि स्वतःचा फोटो पण छापला आणि हा फोटो त्या अंगणवाडी सेविकेजवळ देऊन प्रत्येक ग्रामपंचायतला आणि त्या गावामध्ये आपापल्या कार्यक्षेत्रात वाटा आणि फॉर्म भरून घ्या असे आदेश दिले। तिथं तहसीलदारही होते आणि BDO होते अशी आम्हाला माहिती मिळाली। तर नियमानुसार याच्या आधीही विषय असा आहे की आम्ही याच्यासाठी गेलो की याआधी याच आमदार साहेबांनी श्रावणबाळ योजनेचा जो लोकांचा बट्ट्याबोळ केला, ज्या लाभार्थ्यांना त्रास दिला, 500-500 रुपये घेऊन यांनी हे फॉर्म भरले आणि ते शेवटी फॉर्म फाडले अशी ही माहिती आहे। म्हणजे ज्या सर्वसामान्य महिला असो पुरुष असो
100, 150, 200 रुपये रोजानं कामाला जातात आणि बिचारा आपला तो रोज पाडून त्या तहसीलच्या दरवाज्यावर उभे असतात, ह्या योजना आपल्याला मिळावा, याचा फायदा आपल्याला मिळावा. पण हे असे राजकीय जे गोचिड आहेत आमदारासारखे, हे लोक त्यातूनही ह्या लोकांचं रक्त पिण्यासाठी त्या आपली नजर लावून बसले असतं. आणि यांनी याच्या आधी श्रावणबाळाच्याच हाच उपक्रम राबवला आणि आताही तोच उपक्रम राबवत आहे. तर आपल्या राजकीय स्वार्थासाठी आणि राजकीय प्रचारासाठी हे असं सामान्य जनतेला वेठीस धरणं हे योग्य नाही आणि हे नियमात बसत नाही. जी योजना पारदर्शकपणे राबविली गेली पाहिजे आणि बा माझा फोटो आहे तोच फॉर्म तुम्ही भरा तरच ही योजना तुम्हाला लागू होईल. जसं की मी ह्या समितीचा अध्यक्ष आहे, तहसीलदार सचिव आहे आणि हा माझा फोटो असलेला फॉर्म जर तुम्ही भरला नाही तर तुम्हाला ही योजना लागू होणार नाही, असं जणू ते त्या ज्या लाभार्थी महिला आहे त्यांना सांगू इच्छित आहे असं आम्हाला वाटलं. आणि ही तक्रार आम्हीच नाही, सर्वात आधी ही तक्रार BJPने केली, BJPच्या कार्यकर्त्यांनी. आणि त्याच BJP सोबत मांडीला मांडी लावून आता आमदार साहेब सध्या बसलेले आहे. आमदारावर आरोप करणारे BJPवाले आहे, पण त्यांना विघ्न संतोषी आम्ही दिसलो. आम्ही विघ्न नाही तर ते सुज्ञ लोकांना जे लाभार्थी आहे त्यांना जागरूक करण्यासाठी आणि तुमचं खरं रूप दाखवण्यासाठी त्या तहसीलमध्ये गेलो होतो, जेणेकरून जे आहे ते पारदर्शकपणे फॉर्म भरले गेले पाहिजे आणि सगळ्या माता भगिनीला याचा लाभ भेटला पाहिजे. तहसीलदारांनी काय त्यावर उत्तर दिलं? तहसीलदारांनी सांगितलं की हे जो फॉर्म दाखवला तर तहसीलदार पहिले घाबरले, विचार केला त्यांनी, म्हणे मी त्या मिटिंगला होतो, त्यांनी मान्य केलं, पण मग मी आदेशच दिला नाही म्हणे का हा फॉर्म वाटा म्हणून. कारण का शासकीय आलेले फॉर्म वेगळे आहे, हा फॉर्म वेगळा आहे आणि ह्या फॉर्मवर भरून योजना लागू होत नाही. मी म्हटलंच नाही म्हणे का बा त्यांना. आता मग त्यांना म्हटलं बा तुम्ही आम्हाला ही माहिती करा, पत्रक काढा. तर त्यांनी ते पत्रसुद्धा लेखी पत्र दिलं की हे सदर फॉर्म हा बोगस फॉर्म असून हा फॉर्म भरू नये, जेणेकरून या शासनाचा जो लाभ आहे हा लाभ यांना भेटायला हवा. त्याकरता शासकीय जे प्रशासकीय योजना म्हणजे हे जे आहे काम करणारे लोक आहे, मदतनीस आहे, यांच्या मार्फत आपले फॉर्म भरून घ्यावे असं त्यांनी त्यांच्या पत्रात आणि त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे एकंदरीत आमदार यांनी छापलेला फॉर्म हा बोगस आहे, नकली आहे, हे त्यांनी त्या दिवशी सिद्ध केलं. बरं, आमदार देवेंद्र भुयार यांनी असं म्हटलेलं होतं की त्यांच्या व्हिडिओमध्ये की जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी हे सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी केलं आणि अंगणवाडी सेविकांकडून त्यांनी फॉर्म भरून घेण्यास केलं. मात्र त्यांनी त्या फॉर्मवर त्यांचा फोटो लावलेला आहे. ते योजनेचा प्रचार करते की स्वतःचा प्रचार करते, काय म्हणायचं आहे? हे निश्चितच दिसून राहिलेलं आहे की त्यांना या मतदारसंघातल्या ज्या लाभार्थी गोरगरीब महिला आहे यांची किती त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे हे दिसून पडत आहे. सारख्या भाषेत सांगतो साहेब की जसं समाजाला एखाद्या पाखंडी साधू बाबापासून वाचवणं आवश्यक आहे, तसंच या मोर्शी मतदारसंघाला या पाखंडी आमदारापासून वाचवणं आवश्यक झालेलं आहे. म्हणजे इतके मोठे सोंग करतात की असं आणतात की हे सगळं मीच तयार केलं आहे, हे म्हणजे विश्वच यांनी निर्माण केलेलं आहे. अशा प्रकारचा याचा स्वभाव आणि आता वृत्ती बनलेली आहे. आणि हे एकमेव आमदार आहे 288 मतदारसंघात जे संख्या आहे त्यातली एकमेव आमदार आहे का ज्यांनी हा उभारचोट धंदा केलेला आहे. म्हणजे हे स्वतःचा फोटो टाकणे, आता वरतं त्याचे फोटो बदललेले आहे, त्यांचे राजकीय पिताश्री आता बदलले असल्यामुळं वरतं मुख्यमंत्री असो, फडणवीस साहेब असो, अजितदादा असो, तर ते कोणासाठी किती, त्यांची सहानुभूती किती, कोणाची किती मनातून ते किती चाहतात हे तर संपूर्ण मतदारसंघानं पाहिलं आहे. म्हणजे पूर्वीपासून प्रहारचे, जनसंग्रामचे, मग विधानसभेला नरचंद्रजी ठाकरे, विक्रमभाऊ ठाकरे, आदरणीय भैयासाहेब, नाना प्रकारे त्यांचं प्रेम हे बदलत राहते. जरुरी नाही की त्यांचं प्रेम एकाच विषयावर राहील. त्याच्यामुळं हे सगळं जे कारनामा त्यांचा सुरू आहे हा फक्त एक देखावा आहे. मला सहानुभूती आहे, याला हे योजना भेटली पाहिजे, दुसरं काहीच नाही आहे. पायाखालची वाळू सरकलेली आहे. पूर्ण मतदारसंघात जो रोष आजच्या स्थितीला चालू आहे, ह्या रोषाचा सामना आमदाराकडून करणं होत नाही आहे. म्हणून फक्त एक हा राजकीय आरोप म्हणून जे आम्ही त्यांचे सत्य बाहेर आणलेलं आहे. काय गरज आहे हो तुमचा फोटो लावून सेवाच करायची आहे तुम्हाला, तर काय गरज आहे तुमचा फोटो लावायचा तुम्हाला? जो फॉर्म शासनाचा आहे टेबल टाका, चौकात बसा ना, फॉर्म भरा, काय गरज आहे?
तुमचा फोटो लावा आणि योजना घ्या. मी 10 नाव सांगते, मी अध्यक्ष आहे, तहसीलदार सचिव आहे, मी म्हणून तेव्हाच योजना लागू होईल. तुम्हाला काय म्हणायचं आहे? ह्या मतदारसंघातल्या बायांनी जर तुमच्या फोटो असलेला फॉर्म नाही भरला तर योजना लागू होणार नाही. तुमच्यात ताकद असेल ना तर एक फॉर्म रिजेक्ट करून दाखवा आणि ह्या मतदारसंघात राहून दाखवा. हे ओपन चॅलेंज आहे. बरं, मला सांगा, तुम्ही जे विरोध आमदार महोदयांना त्यांच्या फॉर्मला केलेला आहे, त्यांच्या बोलण्याच्या वृत्तीला केलेला आहे, त्यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की ज्या विरोधकांना मतदारसंघातील महिलांना त्याचा लाभ मिळू द्यायचा नाही आहे. तुम्हाला असं करायचं होतं का? नाही, आम्हाला लाभ महिलांना मिळू द्यायचा होता, याला राजकीय लाभ मिळू द्यायचा नव्हता. हे सरळ आहे ना. कसं आहे का, एखादा माणूस निवस ऍक्टिंग म्हणजे कलाकारी करून डोंबाराचा खेळ दाखवत असन आणि त्याचा उपयोग जनतेला काहीच नसन, तर अशा भूमिकेत म्हणजे नाचून द्यायला बघ, त्याचं नाचणं बंदही करायला लागेल ना. कारण का विनाकारण त्याचा उपयोगच कोणाला नाही आहे. तू म्हणतो हा फॉर्म भरा, याच्या पहिले आम्ही श्रावण बाळ योजनेचे फॉर्म भरले, ते फाडा लागले, 500-500 रुपये जमा केले, ते पोटात गेले. त्या गरीबाच्या पोटात काहीच नाही गेलं. त्याच्यामुळं आता तुमच्यापासून ह्या मतदारसंघातल्या लोकांना वाचवणं हे आमची प्राथमिकता आहे. तुमच्यावर विश्वासही ठेवू नका आणि माझ्यावर विश्वास ठेवा, असं आमदार महोदयांनी म्हटलेलं आहे व्हिडिओमध्ये. आता विश्वासाचा जर तुम्ही शब्द उद्गारला, ह्या शब्द काढल्याबरोबर भीती लागायला लागते या मतदारसंघात. कारण का 2019च्या विधानसभा निवडणुकीत जे सकाळी 5 वाजता गाडी जाळपोळ आणि गोळीबार प्रकरण झालं होतं साहेब, तर त्या वेळेसपासून आमचा विश्वास म्हणजे कोणाचं नाव जरी विश्वास असलं तर त्या माणसाकडे पाहूनही आता आम्हाला भीती वाटायला लागली आहे. म्हणजे एकंदरीत विश्वास या शब्दाशीनच आता माणसाला हे वाटायला लागला आहे. आणि साहेब, कोणावर विश्वास करायला पाहिजे? तुमच्यावर कोण विश्वास नाही केले, तुम्ही कोणाच्या विश्वासाला पूर्ण गेले आजपर्यंत, हे तुम्ही सांगितलं पाहिजे. बरं, निश्चितच तुम्ही अनेक गोष्टींचा या ठिकाणी खुलासा केला, त्यांच्यावर विश्वास करणे योग्य आहे नाही आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हटलेल्या आहे. योजनेबाबत तुम्ही खुलासा केलेला आहे. बरं, या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनानं काय केलं पाहिजे व यासाठी तुम्ही सुद्धा तुमच्या परीनं काय केलेलं आहे? बिलकुल, हे एकदम चांगला प्रश्न विचारला तुम्ही. या योजनेचा लाभ शासन कोणतंही असो, कोणाचंही सरकार असो, आम्ही राजकारणात सक्रिय आहे याचा अर्थ असा नाही की चांगल्या गोष्टीचा आपण स्वीकार केला पाहिजे. शासनानं जाहीर केला, त्या महिलांना 1500 रुपये जर महिना मिळत असेल तर त्याचं स्वागत आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न सत्ताधारीच नाही, विरोधक म्हणून आम्ही करायला पाहिजे. तर जे ग्रामीण भागात आमचे जे कार्यकर्ते, विक्रम ठाकरे मित्र परिवाराचे जे कार्यकर्ते आहेत, ज्या ग्रामपंचायतमधून असो, तहसीलमध्ये असो, मी नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये काम करतो, तर नगरपालिका क्षेत्रात ज्या कागदपत्राची पूर्तता त्या लोकांना करून पाहिजे, ज्यांच्या काही अडचणी असेल तर त्या सोडवण्यासाठी आम्ही कंटिन्यू प्रयत्न करत आहोत. टेबल टाकणे आणि आमदारांना स्वतःचा फॉर्म छापणे म्हणजे योजना मिळवून देणे असं नाही. योजना मिळवून द्यासाठी त्या योजनेकरता लागणारे कागदपत्र याचाही पूर्तता करण्यासाठी मदत करणे हाही एक सेवाभावीच कार्यक्रम आहे आणि तो आम्ही पार पाडत आहोत. तशाच पद्धतीनं जर प्रशासनानं ज्या योजनेसाठी जे काम चालू केलं आहे तर त्यांच्या ऑफिसमध्ये जे कागदपत्र देत असताना कुठं जास्त वेळ लागत आहे, कुठं काही पैशाची देवाणघेवाण होत आहे काय, याच्यावरही लक्ष ठेवून, आपलं बारीक लक्ष ठेवून काम करायला पाहिजे. न की तहसीलदारानं आमदारानं बोलावलेल्या प्रायव्हेट ठिकाणी जाऊन तिथं बसून मीटिंग घेऊन अंगणवाडी सेविका जमा करून हे घ्या आणि ह्या आमदार साहेबाचे फोटो छापलेले फॉर्म तालुकाभर वाटा आणि जमा करा, हे आणून माझ्याजवळ द्या, याची खाली स्लिपवर तहसीलदाराचं नाव आहे फॉर्मच्या, ते स्लिप फाडून त्या लाभार्थ्याला द्यायचा. ती चिठ्ठी ऑगस्ट-नोव्हेंबरपर्यंत लाभार्थ्याजवळ येईल. मग त्याच्या घरी जाऊन सांगायचं, हे पावती आहे ना, ह्या कोणत्यातला मी होय, इकडला ह्या तहसीलदार होय, मत मलाच देजो, ही योजना मीच आणली आहे. हा जो नाटकी धंदा चालू आहे, ह्या नाटकी धंद्याच्या विरोधात साहेब आम्ही त्याची तहसीलमध्ये गेलो होतो. आमचा उद्देश कोणाला हे योजना मिळू नये असा नव्हता. हे जे बोगसगिरी चालू आहे, हे जे चमकोगिरी चालू आहे, ही चमकोगिरी थांबली पाहिजे. 1100 कोटी आणले, मग मी हे आणलं, मी ते आणलो, ह्या बोगस आता ह्या विषय काळाचा नाही आहे, पण ही इतकी बोगसगिरी आता इतकी पांचटपणा इतकी होऊन गेली आहे का त्याच्यामुळं आता कोणत्याच गोष्टीवर भरोसा राहिला नाही. त्याच्यामुळं जपूजपूपणे 2-3 महिने शेवटचे उरले आहेत यायचे.
म्हणजे इतका विश्वास तुम्हाला आहे? विश्वास आहे, ज्या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाला विश्वास आहे का हा आता पुढचा आमदार नाही आहे. हे 2 महिने उरल्या, मस्त आरामानं जसं लागते तसं आपलं खाव. नंतर आपलं जिथं जिथं आपण गेलं आहे, आपलं फार्म हाऊस आहे हे ते, त्यांनी देव त्यांना सुखी ठेव, मजा करायला लाव. पण ह्या मतदारसंघाचा पिछा त्यानं आता सोडावा अशी पाळी त्याच्या ह्या वागणुकीमुळे आलेली आहे. हे होते माजी स्वीकृत नगरसेवक धनंजयभाऊ बोकडे. आमदार देवेंद्र भुयार यांच्या फॉर्मविषयी त्यांनी तक्रार केलेली होती. अनेक ज्या गोष्टीवरून विरोधकांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर टीका केलेली होती, त्याचं उत्तर देत आमदार देवेंद्र भुयार यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून समाज माध्यमांना प्रतिक्रिया देऊन त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं होतं. त्याच्यावर पलटवार करण्यासाठी ही मुलाखत होती. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपेक्षा त्या फॉर्मची आणि त्या विविध गोष्टींची चर्चा जे मतदारसंघात आहे त्याच्या अनेक प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी ही मुलाखत होती. अनेक असे प्रश्न आहे जे तुमच्या मनात आहे, आमच्या मनात आहे. मतदारसंघात झालेला विकास असो, विकास कामात अनेक ज्या काही गोष्टी झालेल्या असेल यावर देखील आपल्याला त्यांच्यासोबत अनेक प्रश्नांवरून त्यांचं मत जाणून घ्यायचं आहे. या मुलाखतीत तिथेच थांबूया, पुढे आणखी भेटूया अशाच एका विशेष मुलाखतीत. पाहत राहा अमरावती टुडे न्यूज. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.